चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 55. श्री गुरुशरणं जगदुत्पत्तिकरते च स्थितिसंहार हेतवे भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तुते. प्रपंच आणि परमार्थ. प्रपंचाचा फोलपणा मनुष्य जन्मात भोवती असलेले मायाजाल. दुर्बुद्धीने माणूस जन्मात परमेश्वर भक्ती न करता किंवा स्वस्वरूपाला न ओळखता अहंकाराने वागतो. दान तप जप करतो, तेही पुन्हा पुढच्या जन्मात असे ऐश्वर्य मिळावे या हेतून. जप तपातही भगवत परायणता ठेवीत नाही, तेव्हा जीवनात येऊन भगवत भक्ती न करता विषयभोगाचीच अभिलाषा करतो. आपली प्रार्थना आणि पूजा सफल होण्यासाठी आपल्याला प्रामाणिक विश्वास, समर्पण, शांती आणि धैर्य असणं आवश्यक आहे. देवाच्या इच्छेने आपल्याला मिळणारी फळे आणि कृपा ही आपल्याला योग्य असतात. त्यासाठी त्या फळाच्या मागे असलेल्या कारणावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रार्थना आणि पूजा केल्यावर त्याचे तात्काळ परिणाम दिसणार नाहीत, परंतु आपल्या श्रद्धेतील आणि समर्पणातील शुद्धतेमुळे ते नक्कीच परिणाम देतील. पुण्यानेही पापक्षय होतो, पण त्याकरता पुण्यही खर्ची पडतो. भोगाने पापक्षय झाला तर संचित पुण्य अबाधित राहू शकतं. ईश गुरुकृपा ती हीच आहे. तया सत्कर्मी रती वाढो. हे पुण्यकर्माचरणाबद्दल सद्बुद्धी आणि त्याचप्रमाणे पुण्यसंचय व भोगाने पापक्षय हे देणे ईश्वराचे आहे. दुःखाच्या वेळी देवाने आमच्याकडे का पाहू नये हा विचार मात्र साधकाने मनात येऊ देऊ नये. जीवनात कोणासाठी थांबत नाही. जीवन हे कोणासाठी थांबत नाही हे लक्षात ठेवा. फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले की ते आपोआप सुटतात. समाधान शोधलं की तक्रारी आपोआप कमी होतात. प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यातच उपचार होतात असं नाही. काही दुखणी कुटुंब, मित्रमंडळी यांच्याबरोबर हसण्या खिदळण्यात बरी होतात. जेव्हा बुद्धीमध्ये कामना निर्माण होते तेव्हा आपलं मन त्या इच्छित वस्तूवर, गोष्टीवर चिंतन करण्यास प्रारंभ करतो. जशी इच्छा तसे विचार. म्हणूनच बुद्धीला शिस्त लावली पाहिजे की जगातील क्षणभंगूर विषय वस्तूमधून निर्माण होणाऱ्या सीमित सौख्याची तिने आसक्ती करू नये. जेव्हा ती आसक्ती संपते तेव्हा चंचल मन स्थिर होतं. माणूस कितीही विद्वान असला तरी सुद्धा बुद्धीलाही काही लक्ष्मण रेषा असतेच ना. हरेक विद्वानाच्या वैचारिक कुवतीवर प्रत्येकाची सीमारेषा ही वेगळी असते. बुद्धी थकली की त्या कुंपणाच्या पलीकडे भक्तीचीच पाटी दृष्टीला पडते. सत्कर्माची साखळी असते, ती ऊर्जेसारखे कधी मरत नाही. ऊर्जा जशी रूप बदलते, उदाहरणार्थ चल ऊर्जा बनते, तर कधी अचलातून चल ऊर्जा निर्माण येते, अशीही अजरामर असते. हा तर सृष्टीचा त्रिकालाबाधित नियम आहे. नाना महाराज सांगत असत, भगवंताचे नाम नित्य आणि नियमाने घेणारी माणसं दुर्मिळ असतात. असे नित्य नामस्मरण करणाऱ्या साधकाला भगवंताचे कायम सानिध्य सतत असतं. म्हणून दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ही अवस्था प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही सफल करते. सतत दत्तनामात रहा. श्वासे श्वासे दत्तनाम. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.